नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. प्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. जोरदार शक्ती प्रदर्शन करीत इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड नजीक एसटी बसला भीषण अपघात, 4 जण जागीच ठार. धुळे शहरातील मावा कुल्फी दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग, सुदैवाने जीवितहानी नाही. इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना माळी समाजाचा मेळाव्यातून पाठिंबा. प्रत्येक धुळेकराने मतदार दूत व्हावे असे आवाहन करीत वोट कर धुळेकर महारॅली संपन्न. हुकुमशाही प्रवृत्ती मोडून काढायची आहे. लोकशाही वाचवण्यासाठी कर्तृत्ववान लेखीला साथ द्या असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी धुळे लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोकजी धात्रक, माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील, रणजितराजे भोसले, प्रतिभा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चाव या धुळे लोकसभेसाठी रिंगणात असून डॉक्टर बच्चाव यांनी आज महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. आग्रा रोड मार्गे जिजामाता हायस्कूल जवळ आलेल्या रॅलीचा सभेतून समारोप झाला. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, माजी आमदार शरद पाटील, नेत्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील, रणजित भोसले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, महेश मिस्त्री, डॉक्टर सुशील महाजन, काँग्रेसचे युवराज करंका, डॉक्टर अनिल भामरे, आम आदमी पक्षाचे जितेंद्र पवार, समाजवादी पार्टीचे डॉक्टर विद्रिस कुरेशी, रिपाई अध्यक्ष सुरेश बैसाने यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सटाणा बागलाण परिसरातील समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की रणरणत्या उन्हातही आपला उत्साह म्हणजे विजयाचे प्रतीक आहे. धुळ्याची लेक असलेल्या डॉक्टर शोभा बच्चाव या कर्तृत्ववान असून त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. हुकुमशाही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी या कर्तृत्ववान लेखीला संधी द्या अशी साद थोरात यांनी घातली आहे. काम करणारा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला असून बहुसंख्य मतांनी लीड देत डॉक्टर शोभा बच्चाव यांना विजयी करूयात असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले आहे. शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे. येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती. हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते. अत्यंत उत्साह होता. एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे. विजय आमचाच होईल. एकंदरीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय सांगा? महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे. पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भात, त्याबरोबर नांदेड झालेली आहे. एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूचंच आम्हाला दिसतं.
सर, शरद पवार साहेबांवरती जी टीका केलेली मोदी साहेबांनी त्याबद्दल काय? नाही नाही, ते तर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र नाही, देशातल्या लोकांना सुद्धा तिचं वाईट वाटेल, राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे. शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच. आपण कोणत्या शब्दाचा प्रयोग करतो? लोकशाही आहे, आपण त्या व्यक्तिगत वैरी नाहीये. परंतु इतकं एखादं वैर असावं, द्वेषच असावा, अशा पद्धतीने त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी. खरं माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे होतं का हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात. दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही. हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे. ठीक आहे, ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड नजीक एसटी बसला भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 4 प्रवासी जागीच ठार झाले असून 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। अजूनही इतर काही प्रवासी हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह राजकीय सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे। मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सकाळी एसटी बसला भीषण अपघात झाला आहे। जळगाव वसई या एसटी बसला झालेल्या अपघातात 4 प्रवासी जागीच ठार झाले असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अपघाताची माहिती मिळताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय रुग्णालयात भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस करीत योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत। वसई आगाराची ही बस जळगाव येथून वसईकडे निघाली होती। सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जात असताना चांदवड लगतच्या घाटात उतारावर ही बस ट्रकला ओव्हरटेक करीत असतानाच अचानक एक वाहन मध्ये घुसल्याने बस दुभाजकाला जाऊन धडकली। यातूनच भीषण अपघात झाला। बसमधील 3 पुरुष व 1 महिला हे जागीच ठार झाले तर 25 ते 30 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह कर्मचारी तसेच चांदवड टोलनाका अपघात विभागाचे सर्व कर्मचारी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चांदवड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे। धुळे शहरातील पंचवटी परिसरात मावा कुल्फी दुकानाला अचानक आग लागल्याने स्थानिकांची प्रचंड धावपळ उडाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मावा कुल्फी दुकानधारकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। दुकान मालकही यात किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे। धुळे शहरातील पंचवटी टॉवर समोर भैयाजी की मशहूर मावा कुल्फी दुकान असून या दुकानाला सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली। धर्मेंद्र राम रतनमाळी यांच्या मालकीच्या दुकानाला अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील डिफेन्सर अन्य साहित्य जळून खाक झाले आहे। आग विझवण्याच्या प्रयत्नात श्री माळी हे देखील जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। दुकानाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे कळते। अंदर काम चालू था, हमारा कुल्फी का बनाने जा रहे थे, तब तक बाहर का साउंड फटी हुआ ये अंदर तक चला गया जाने, तो वहाँ से सीधा भागा बाहर, गैस सिलेंडर खोले निकाल के लाया था, तो यहाँ तक लाए तब तक गिर गया। मैं आजू बाजू लोगों ने देखा कि भाई आग लग गई इसमें, निकाले पानी, गाड़ी आई तो पानी वो आग बुझाया।
किसान तो अभी दूसरे के फ्रिज से हमारा फ्रिज भी नहीं था, वो तो जल ही गया अंदर। बाकी सामान जो भी है, अब फ्रिज है कम से कम 30,000 का सामने वाला फ्रिज है, जल गया वो। और मेरा ये हाथ पैर भी देखो आपके सामने जो भी है, अच्छा वो भगवान का से ज़्यादा नहीं बच गई है मान लीजिए। अभी दवा खाने में गया है तो ये सब दिया है, जाना मिले। हाँ फोन किया गया है, मतलब हमको गड़बड़ नहीं थे, लेकिन बारी लोगों को किया है। फायर ब्रिगेड गाड़ी आई तो आग हो जाएगी। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। पुन्हा एकदा सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। ओबीसी जनगणनेसह माळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांची जाणीव असून त्या सोडविण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करेल असे आश्वस्त करीत महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी माळी समाज बांधवांना साथ देण्याचे आवाहन केले आहे। धुळे शहरातील केसरानंद गार्डन येथे माळी समाजाचा मेळावा संपन्न झाला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी माळी समाजाच्या वतीनं मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील केशरानंद गार्डन, नगावबारी परिसर येथे आयोजित मेळाव्यास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा पाटील, शिवसेना नेते डॉक्टर सुशील महाजन, हिलाल अण्णा माळी, गंगाधर माळी यांच्यासह माळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माळी समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित असून आगामी काळात त्या निश्चित सोडविल्या जातील अशा पद्धतीचा सूर या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला आहे। माझ्यावरती त्या ठिकाणी सोपवली आणि ही जी उमेदवारी आहे, ही उमेदवारी मी आपल्या सर्वांच्या भरोशावर मी या ठिकाणी घेतलेली आहे। मला आपले आशीर्वाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये हवे आहेत। आपण बघतो ही जी निवडणूक संपूर्ण देशामध्ये होते आहे, ही अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे। पुढील सर्व राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक आहे। अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना आपण प्रयत्न केले पाहिजे। जे काही 10 वर्षामध्ये भाजप सरकार हे सत्तेत आलं आणि हे सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्व जनतेला अच्छे दिनचं जे गाजर दाखवलं आणि ज्या काही त्यांनी आश्वासनं दिले त्याची कुठलीही पूर्तता ही केलेली नाही। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं मतदार जनजागृती करीत वोट कर धुळे कर महारॅली काढण्यात आली। प्रत्येक मतदाराने मतदार दूत म्हणून कामकाज करून मतदान जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी या महारॅली प्रसंगी केले आहे। धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी प्रशासनाच्या वतीनं मतदार जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात असून यासाठीच मंगळवारी स्वीप अंतर्गत वोट कर धुळे कर असा नारा देत धुळे शहरातून प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती महारॅली काढण्यात आली। धुळे शहरातील विविध भागातून शिवतीर्थ चौक या ठिकाणी एकत्र आलेल्या महारॅलीचा समारोप गरुड मैदान येथे करण्यात आला। गरुड मैदान येथे पथनाट्यासह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली। या रॅलीत धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गंगाराम तिळपाडे, मनपा अतिरिक्त उपायुक्त करीना डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टुडे,
सहकार उपनिबंधक मनोज चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितलं की मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदार दूत म्हणून काम करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जोरदार शक्ती प्रदर्शन करीत इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड नजीक एसटी बसला भीषण अपघात, 4 जण जागीच ठार। धुळे शहरातील मावा कुल्फी दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग, सुदैवाने जीवितहानी नाही। इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना माळी समाजाचा मेळाव्यातून पाठिंबा। प्रत्येक धुळेकराने मतदार दूत व्हावे असे आवाहन करीत वोट कर धुळेकर महारॅली संपन्न। आणि याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।